नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल सर्टिफिकेट, ज्यालाच आपण मराठीत म्हणतो वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र. ते तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने कसे काढू शकता. कारण काही दिवसापूर्वीच आपले सरकार पोर्टल हे अपडेट झालेलं आहे, तर नवीन पद्धत आलेली आहे. काही बदल झालेले आहेत पोर्टलमध्ये. ते बदल आणि नवीन पद्धतीनुसार तुम्ही एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल सर्टिफिकेट घर बसल्या कसं काढू शकता हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कुठलाही उशीर न करता आपण चला सुरू करूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल किंवा आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग चला सुरू करूया. सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर ओपन करायचा. मग तो क्रोम किंवा इतर कोणताही ब्राउझर असेल ते तुम्ही ओपन करा आणि त्यामध्ये आपले सरकार हे टाईप करा. जसे मी आता तुम्हाला इथे टाईप करून दाखवते, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये गुगलवर किंवा इतर सर्च इंजिनवर आपले सरकार टाईप करून एंटर करा. एंटर केल्यावर तुमच्यासमोर अशी पहिली वेबसाईट येईल जिथं आपले सरकार म्हणून लिहिलेलं असेल, जिचा URL असेल आपले सरकार .myonline.gov.in. URL लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. जर तुम्ही अगोदर रजिस्टर्ड केलेलं असेल तर तुमचं युजर ID पासवर्ड टाकून कॅप्चा कोड फिलअप करून तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आणि त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करा. जर तुम्ही याच्या अगोदर रजिस्टर केला नसेल आणि नवीन असाल तर न्यू युजर रजिस्टर हिअर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही याच्यावर क्लिक कराल तुमच्यासमोर एक असा पेज ओपन होईल. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर युझिंग OTP. हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुमच्यासमोर खाली असे काही ऑप्शन येते. इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा जिल्हा निवडायचा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जे की या वेबसाईटवर याच्या अगोदर रजिस्टर केलेलं नसावं. त्यानंतर तुम्हाला सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही नंबर टाकून सेंड OTP केलात की तुमच्याजवळ OTP येईल, तो तुम्ही वन टाईम पासवर्ड या बॉक्समध्ये टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला युजर नेम क्रिएट करायचा बाजूच्या बॉक्समध्ये. इथे तुम्ही युजर नेम क्रिएट करायचा आणि नंतर युजर नेम क्रिएट केल्यावर चेक युजर नेम अवेलेबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करायचा. जसंच तुम्ही याच्यावर क्लिक कराल तुमच्यासमोर एक पॉपअप शो होईल की हा युजर नेम तुम्हाला अवेलेबल आहे का नाही. जर अवेलेबल असेल तर ओके करायचा. त्यानंतर तुम्हाला अजून पुढे काही ऑप्शन येतील. जर अवेलेबल असेल तर इथे तुम्हाला सर्वात अगोदर पासवर्ड क्रिएट करायचा. तो सेम पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा. पासवर्ड कसा क्रिएट करायचा मित्रांनो ते वर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्ण नाव आपले इंग्लिशमध्ये इथं लिहायचं आहे. जर तुम्ही पूर्ण नाव इंग्लिशमध्ये लिहिलं त्यानंतर तुमचं तो नाव ऑटोमॅटिकली मराठीत येईल. जर तुमच्या नावात काही चूक झाली असेल तर तुम्ही Ctrl+Y दाबून असा कीबोर्ड ओपन करू शकता लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये. जर मोबाईलमध्ये असेल तर मोबाईलचा कीबोर्ड मराठीत करून तुम्ही बदल करू शकता आपलं नाव. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ निवडायचा आहे तुमचा. एकदा तुम्ही डेट ऑफ बर्थ निवडलात की एज तुमची ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचं, म्हणजे त्या डब्यावर चेक मार्क करायचा. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं. आता तुमच्यासमोर एक पॉपअप येईल की तुमचं अकाउंट सक्सेसफुली रजिस्टर झालेलं आहे. अशा प्रकारे एकदा तुमचं सक्सेसफुली रजिस्टर झालं तर मग तुम्हाला पुन्हा होम पेजवर यायचं आहे आणि युजर नेम पासवर्ड टाकून कॅप्चर फिलअप करून तुमचा जिल्हा निवडायचा आणि लॉग इन करायचा. एकदा तुम्ही जिल्हा निवडून लॉग इन केलात की तुमच्यासमोर असा पॉपअप येईल किंवा पेज येईल जिथे तुमचे सर्व ॲप्लिकेशन ID ते सर्व दिसतील. जर याच्या अगोदर तुम्ही केलेले असेल, नसेल तर काही दिसणार नाही. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला काही सर्व्हिसेस दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडायचं. जर तुम्ही मराठीत शोधत असाल तर महसूल विभाग, मग तुम्हाला सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस निवडायचा, महसूल सुविधा. त्यानंतर तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसतील रेग्युलर सर्टिफिकेट. तर याच्यामध्ये तुम्हाला एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल हा ऑप्शन शोधायचा आणि याच्यावर क्लिक करून तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. जसेच तुम्ही प्रोसीड या बटनावर क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. आता इथे मी ऑलरेडी केलेलं आहे म्हणून माझ्यासमोर असं दाखवत आहे मित्रांनो, पण तुम्ही केलेलं नसेल तर काही दाखवणार नाही. त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस लिस्ट या बटनावर क्लिक करायचं. इथे येऊन पुन्हा तुम्हाला एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल हे ऑप्शन शोधायचं आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. जसेच तुम्ही एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हा ऑप्शनवर क्लिक कराल
तर तुमच्या समोर इथं या सर्टिफिकेटसाठी लागणारे कागदपत्राची लिस्ट आहे. इथे तुम्ही ते सगळे कागदपत्र व्यवस्थितरित्या वाचून घेऊन ते अप्लाय करण्याच्या अगोदर रेडी ठेवायचं. जसे इथं ते प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये जवळपास 10 आहे आणि प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये सुद्धा जवळपास 10 ऑप्शन आहेत. तुम्ही यापैकी एक करायचं. जिथे एनी1 लिहिलेलं आहे तिथं तुम्ही तेवढ्यापैकी एक अपलोड करा आणि जिथं ऑल मॅन्डेटरी आहे तिथं तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. आता एज प्रूफ इन केस ऑफ मायनर म्हणत आहे, जर पाल्यासाठी म्हणजे पालक आपल्या मुलासाठी काढत असतील तर तिथं तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट ती मुलाच्या बेनिफिशियरी म्हणून द्यावं लागतं. आता रेसिडेन्सी प्रूफमध्ये जे तलाठी ग्रामसेवकद्वारे देण्यात येणार आहे ते रद्द झाले तर त्या जागी दुसरं अपलोड करायचं. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही डाउनलोड करून अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला मॅन्डेटरी डॉक्युमेंटमध्ये ऑर्डर आणि सेल्फ डिक्लेरेशन हे दोन्ही अपलोड करायचे आहेत मित्रांनो. एकदा तुम्ही हे दोन्ही अपलोड केलात की मग तुमचं काम होतं. पण त्या अगोदर इथे तुम्हाला तो लिस्ट दिली. आता ते तुम्हाला खाली एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल कोणाद्वारे आणि किती दिवसात मिळेल ह्याची सुद्धा माहिती दिली आहे. ही सर्व तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. एकदा तुम्ही कंटिन्यू या बटनावर क्लिक केला तुमच्यासमोर एक असा पेज ओपन होईल. इथे तुम्हाला सर्टिफिकेट निवडायचं आहे. इथे तुम्हाला 3 ऑप्शन येतील मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला तो ऑप्शन निवडायचा ज्याच्यामध्ये एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे पूर्णपणे दिलेलं असेल. तो ऑप्शन निवडून तुम्हाला सॅच्युएशनमध्ये यायचा आणि अर्जदाराच्या नावापुढे जे श्री, कुमार, कुमारी जे असेल ते तुम्ही निवडून इथे नाव चेक करून घ्यायचं. त्यानंतर फादर सॅच्युएशनमध्ये श्री असतो ते निवडायचं आणि वडिलाचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं, मराठीत तो येऊन जाईल. जर आला नसेल तर तुम्हाला तेच ऑप्शन करायचं, Ctrl+Y दाबून एडिट करून घ्यायचं. मोबाईलमधून कीबोर्ड मोबाईलचा मराठीत करून एडिट करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा जेंडर निवडायचं, मेल, फिमेल जे पण असेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा ऑक्युपेशन निवडायचं आहे मित्रांनो. ऑक्युपेशनमध्ये तुमचा व्यवसाय जे पण असेल ते तुम्ही इथं निवडू शकता. इथे एक लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढं पण रेड डॅश आहेत म्हणजे रेड स्टार आहेत ते तुम्हाला करणं कंपल्सरी आहे, कारण त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही. हे तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या सर्व भरून घेतल्यावर पुढची प्रोसेस आपण सांगतो. आता ते भरल्यावर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा मित्रांनो. त्यानंतर रेसिडेन्सी ॲट प्रेझेंट ॲड्रेस म्हणून आहे. इथे तुम्हाला कोणत्या वर्षापासून तुम्ही वास्तव्यास आहात ते लिहा. जर जन्मापासून असेल तर जन्मवर्ष टाका. त्यानंतर ॲड्रेसमध्ये तुमचा जर शहरी भागातून करत असाल तर शहरचा ॲड्रेस टाका. जर गावातून करत असाल तर डायरेक्ट ॲड्रेसमध्ये गावचं नाव लिहा आणि आपला जिल्हा, तालुका आणि विलेज म्हणजे गाव निवडून त्याचा पिनकोड तुम्हाला टाईप करायचा. एकदा तो पिनकोड टाईप केला त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल्स या जागी यायचा. इथे समजा जर तुम्ही वडील असाल आणि आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता डॉक्युमेंट काढत असाल तर इथे तुम्हाला मुलाची डिटेल्स भरायचे, जसे की ज्याचा UID म्हणजे आधार नंबर टाकायचा आहे. इयर ऑफ रेसिडेन्सी ॲट करंट ॲड्रेस म्हणजे जन्मापासून असेल तर जन्मापासून इथे तुम्हाला जन्मवर्ष निवडायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन रेसिडेन्सी इन महाराष्ट्र इथे तुम्हाला संख्यामध्ये टाकायचं आहे. 15, 14, 20 जे पण असेल. 15 वर्ष मिनिमम आहे, त्यापेक्षा जास्त असायला हवं. त्यानंतर रिलेशन ऑफ ॲप्लिकेशन बेनिफिशियरी हे तुम्हाला त्याचे रिलेशन निवडायचे. अर्जदाराचा आणि बेनिफिशियरीचा काय रिलेशन तुम्ही स्वतः असेल तर स्वतः निवडू शकता. त्यानंतर बेनिफिशियरी सॅच्युएशनमध्ये तुम्हाला कुमार, श्री जे असेल ते निवडायचं आहे. त्यानंतर बेनिफिशियरी फुल नेम टाकायचं आहे. तिथं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा असेल टाका, नाहीतर सोडून टाका. त्यानंतर बर्थ डिटेल हो किंवा नाही म्हणजे वरील सेम ॲड्रेसवर तुमचा जन्म झालेला आहे किंवा नाही. हो असेल तर हो करा, नाही असेल तर मग तुम्हाला जन्म कुठं झाला त्याचं पूर्ण एक माहिती द्यावी लागेल, जसं गाव, जिल्हा, तालुका, मग राज्य, पिनकोड हे सगळं तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल बेनिफिशियरी म्हणजे शैक्षणिक माहिती द्यायची आहे, जिथे तुमचं एज्युकेशन कितीपर्यंत झालं, कोणत्या बोर्डातून झालं किंवा युनिव्हर्सिटीतून झालं, मग कोणत्या वर्षी झालं आणि ते कधी पूर्ण झालं तुमचं शिक्षण आणि कोणत्या कॉलेजमधून झालं हे तुम्हाला इथे देऊन ॲड या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला हॅज बीन मायग्रेटेड फ्रॉम डिफरंट स्टेट म्हणत आहे, म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या राज्यातून इथं स्थायी झाला आहात तर ते तुम्हाला निवडायचं आहे. जर निवडला तर तुम्हाला त्याची कारणे द्यावी लागेल, कधी झालात, का झालात हे तुम्हाला सगळं द्यावं लागेल. जर नाही तर मग तुम्ही नाही करा. आपल्या केसमध्ये नाही आहे पण नाही करा. आता इथं वेदर ॲप्लिकंट इज बेनिफिशियरी ऑफ अ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट असं विचारत आहे, म्हणजे लाभार्थी हा दुसऱ्या जिल्ह्यातून सरकारी योजनेचा फायदा घेत आहे का नाही. हो तर हो करा, नाही तर नाही करा. त्यामध्ये सर्टिफिकेटचा रिझन सांगायचा, म्हणजे हा सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या कारणासाठी लागतो. जास्त करू तर हा सर्टिफिकेट मित्रांनो शैक्षणिक कारणासाठी लागतो, त्यासाठी मी एज्युकेशन टाकलेलं. जर तुमचं इतर कारणासाठी असतो ते तुम्ही टाकता.
त्यानंतर तुम्हाला आय ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचं, म्हणजे चेकबॉक्स करायचा आणि समावेश करा असं बटनावर क्लिक करा. जसेच तुम्ही समावेश करायच्यावर कराल तुमच्यासमोर कसा पॉपअप होईल आणि ते तुम्हाला सांगण्यात येईल की ही स्टेप पूर्ण झाल्यावर या फॉर्ममध्ये कोणताही बदल होणार नाही. जर करायचं असेल तर आताच करून घ्या म्हणून हे तुम्हाला सांगितलं आहे. इथं ओके करायचा, बदल करायचे करून घ्या, नाहीतर समावेश करा या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेला आहे सांगत आहे. आता तुम्हाला इथं ओके करायचं आणि डॉक्युमेंट अपलोड करायला सुरुवात करायची. आता ते डॉक्युमेंटमध्ये सर्वात अगोदर तुमची फोटो अपलोड करायचे जे की इथे साईज दिली आहे. मित्रांनो या साईजमध्ये फोटो कसे करायचे तुम्हाला माहीत असेल तर मी दाखवतो. सर्वात अगोदर गुगलवर यायचं आहे आणि तुम्हाला इमेज रिसायझर सर्च करायचं. जसेच तुम्ही इमेज रिसायझर सर्च कराल तुमच्यासमोर हे अशी वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. आता मी तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलचा लोगो मी अपलोड करून दाखवत आहे. तुम्ही तुमचा ॲक्च्युअल जो पण पासपोर्ट फोटो असेल किंवा तुम्ही लाईव्ह फोटो काढू तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. एकदा तुम्ही इथं फोटो अपलोड केला की तुमच्यासमोर काही ऑप्शन्स येतील. ते ऑप्शन्समध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे. जसं मी तुम्हाला दाखवतो. आता इथं बघा मित्रांनो, सर्वात अगोदर इथं पिक्सेल आहे का चेक करा. त्यानंतर विड्थ हाईट तुम्हाला इथं पाहून घ्यायची आहे. इथे किती आहे 160 रुंदी आहे आणि 200 ते 212 उंची आहे. म्हणजे विड्थमध्ये आपल्याला 160 असायला हवं आणि हाईटमध्ये 200 ते 212. तर आपण इथं करून घेऊया. त्या अगोदर तुम्हाला लॉक ॲस्पेक्ट रेशो काढायचा जेणेकरून तुम्हाला तुमच्या डिझायर्ड साईजनुसार फोटो करून घेतात. त्यानंतर बॅकग्राऊंड फील्डमध्ये तुम्हाला ट्रान्सपरंट निवडायचा आणि रिसाइज इमेज क्लिक करायचं. तुम्ही एकदा रिसाइज इमेज केल्यावर हा वेबसाईट काय करणार तुमच्या इमेजला त्या साईजमध्ये कन्वर्ट करेल. थोडा वेळ वेट करायचा मित्रांनो जोपर्यंत प्रोसेस होत नाही. एकदा प्रोसेस झाल्यावर तुमच्यासमोर डाउनलोड इमेज नावाचा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला इमेज डाउनलोड करायची आहे. त्यानंतर आपल्या वेबसाईटवरून चूज फाईल करून तुम्हाला फोटो अपलोड करायचे. त्यानंतर आता तुम्हाला इथं इतर पुरावे अपलोड करायचे. इथं पुरावे मित्रांनो JPG आणि PDF फाईलमध्ये अपलोड होतात, पण तुम्ही शक्यतो PDF फाईलमध्येच करा कारण PDF फाईलची क्वालिटी चांगली असते JPGच्या पेक्षा. आणि इथं साईजसुद्धा दिलेली आहे मित्रांनो 75 KB ते 500 KB. आता इथे भरपूर ऑप्शन आहेत. तुम्हाला जिथे जिथे एनी1 आहे त्या ऑप्शनमधून एक पुरावा अपलोड करायचा आणि जिथे जिथं ऑल मॅन्डेटरी आहे ते सर्व करायचे. जसे की आता इथं पहा पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला भाडेपट्टी, आधार कार्ड, दूरध्वनी देयक, पाणीपट्टी हे सर्व ऑप्शन आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही एक निवडा. मतदान यादीचं उत्तराच यामध्ये तुम्ही तुमचा मतदान कार्डसुद्धा लावू शकता. उत्तराच असं काही कंपल्सरी नसते. त्यानंतर इतर दस्तावेजमध्ये सुद्धा तुम्हाला 11 ऑप्शन आहेत. तुम्ही यापैकी शिधापत्रिका निवडा मित्रांनो, कारण वरील दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला शिधापत्रिका ऑप्शन नाही. त्यासाठी शिधापत्रिका कंपल्सरी तुम्ही लावा. त्यानंतर तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, बोनाफाईड किंवा निर्गम हे तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. इथे तुम्हाला जे बेनिफिशियरी आहेत त्यांचा पुरावा लावायचा मित्रांनो वयाच्या पुरावामध्ये. मग रहिवाशीचा पुरावा आता इथे तलाठी, कलेक्टर किंवा ग्रामसेवक हा तर रद्द झालेला आहे मित्रांनो नवीन शासन नियमानुसार. त्यासाठी मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तो फॉर्म डाउनलोड करायचा आणि भरून त्याला स्कॅन करून तुम्हाला इथं तो लावायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इतरमध्ये यायचं आहे. इतरमध्ये सुद्धा तोच फॉर्म लावायचा आणि स्वयं घोषणापत्र तुम्ही इथं खाली तुम्हाला एक बटन दिसत आहे मित्रांनो सेल्फ डिक्लेरेशन. तो फॉर्म डाउनलोड करायचा. आता मी तुम्हाला दाखवतो तो फॉर्म कसा दिसेल ते पहा मित्रांनो. असे तुम्हाला फॉर्म दिसेल. यापैकी तुम्हाला एक फॉर्म डाउनलोड करायचा आहे मित्रांनो. दोन्ही पैकी एक मराठीचा आहे, इंग्लिश आहे, सेम आहे. तुम्हाला एक डाउनलोड करून प्रिंट करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्व माहिती पेननं लिहून घ्यायची आहे मित्रांनो. पेननं लिहून सही स्वाक्षरी करून टाकायची आणि तुम्हाला फोटो लावू वाटलं लावा, नसेल तर लावू नका. मग तो स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचा. त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करायचं. जसंच तुम्ही अपलोड कराल तुमच्यासमोर असा मेसेज येईल युअर डॉक्युमेंट इज सक्सेसफुली अपलोड आहे. त्यानंतर तुम्हाला आता पेमेंट करण्यासाठी सांगेल. ओके या बटनावरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असं पेमेंटचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID, मग सर्व्हिस नेम म्हणजे कोणता सर्टिफिकेट निवडत आहात, त्यानंतर तुमचं ॲप्लिकेंटचं नाव काय ते असेल आणि ते चार्जेस किती लागणार याची संपूर्ण माहिती इथे दिलेली असेल. आता तुम्हाला हे वाचून घेऊन कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं. नंतर कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अजून एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देतील पेमेंटसाठी. तुम्ही याच्यातला कोणताही एक निवडून एक पेज GOV या बटनावर क्लिक करायचं आहे. इथं पुन्हा तुम्हाला पेमेंटचे डिटेल्स देईल. इथं प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. जसेच कराल तुम्हाला अशा एका पेजवर रिडायरेक्ट होईल जिथे तुम्हाला डिफरंट पेमेंट मोड दिसतील जसे क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI. आता इथे मी UPIद्वारे फोनपेनं स्कॅन करून मी पेमेंट करणार आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा पेमेंट केल्यावर तुमच्यासमोर एक रिसिप्ट जनरेट होईल. ती रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून पुढच्या इन्फॉर्मेशनसाठी ठेवू शकता.
त्यानंतर तुम्हाला पुन्हा कधी आपले सर्टिफिकेट डाउनलोड झाले का नाही पाहण्यासाठी होमपेजवर यायचं आणि पुन्हा सेम प्रोसेस करून या डॅशबोर्डपर्यंत यायचं. इथेपर्यंत याची तुम्हाला सर्व प्रोसेस माहिती आहे. इथे डॅशबोर्डमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं ॲप्लिकेशन ID दिसेल, त्यानंतर नावसुद्धा दिसेल आणि तुम्ही कोणत्या सर्व्हिसला हे केलात ते तुम्हाला इथं सर्व्हिस म्हणजे सर्टिफिकेट दिसेल. मग डॉक्युमेंट अपलोड केलात की नाही ते सांगेल. मग पेमेंट केलात की नाही ते सांगेल. आता इथं मित्रांनो मी पेमेंट केलं नाही कारण त्याची मला आवश्यकता नव्हती. मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी केलं. त्यानंतर रिसिप्टमध्ये पेंडिंग दाखवतं आहे, तिथं तुम्हाला डाउनलोड ऑप्शन आहे. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इथं कंप्लीट, प्रोसेसिंग आणि नॉट कंप्लीट असे 3 ऑप्शन असेल. प्रोसेसिंग म्हणजे तुमचं काम चालू आहे तुमचं ॲप्लिकेशन, आणि जर डन झालं तर कंप्लीटेड येईल आणि सर्टिफिकेटमध्ये नाही. आणि रिजेक्शन रिजनमध्ये जर तुमचा सर्टिफिकेट कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला तर तो रिझन तुम्हाला एक रिजेक्शन रिझनमध्ये दिसेल. तुम्ही ते त्रुटी पूर्ण करून पुन्हा हे करू शकता. आणि जर कंप्लीट झालं तर सर्टिफिकेट येण्याच्या जागी तुम्हाला डाउनलोडचा बटन आहे, ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता आणि ते वापरू शकता. याच्यावर कोणत्याही डिजिटल ऑलरेडी डिजिटल साईन राहते, त्यासाठी याच्यावर कोणताही तुम्हाला स्टॅम्पची आवश्यकता पडत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि कुठून फॉर्म भरणार आहात हे तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, ज्याच्यामुळे हा जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचेल आणि याचा लाभ मिळेल. आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.